मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आणि कोकण ट्रिपच्या लास्ट डेमध्ये, डे नंबर 4. मित्रांनो, आजचा आमचा प्लॅनिंग होता रायगडला जाण्याचा, पण काही कारणांनुसार आमचा आज रायगड कॅन्सल करावा लागतोय. थोडासा इश्यू आला, प्रॉब्लेम आला, त्याच्यामुळे रायगड कॅन्सल करतोय. आणि जो आमचा रूट आहे घरी जायचा, त्या रूटला जाताना एक खोपोली म्हणून गाव लागतं. त्या ठिकाणी एक मंदिर आहे जे आता सध्याच्या या गोष्टीला खूप ट्रेंडिंग चालू आहे. तर जाता जाता विचार केला, नाही रायगड करायचा तर चला आपण खोपोलीला जाऊन ते मंदिर करू. त्या मंदिरासाठी आजचा प्लॅनिंग ठरलेला ब्लॉगचा. तर आता सुमारे 10 वाजलेले, सगळेजण तयारी बियारी करून बसलेले. बाकीची गँग आमची गाडीत पण बसून गेली. सगळ्यांचं तेच म्हणणं आहे, आज बोरिंग डे, कारण की रायगड कॅन्सल झाला आणि काही गोष्टींमुळे आम्हाला लगेच घरी परतायचं. आज स्टे नाही करता येईल, त्याच्यामुळे आम्ही चालू जाता जाता खोपोलीचं मंदिर करू. त्याच्यामुळे खोपोलीची ट्रिप करू, तिथलं मंदिर दाखवू. ते मंदिर अतिशय बघण्यासारखं आहे. मला पण त्या मंदिराबद्दल असं काही माहिती नाही, पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल. चला निघूया आता. नाश्ता वगैरे आमचा पण झालेला आहे, ट्रिपला चालू झालेली आहे, बॅगा वगैरे भरल्या गेलेल्या आहे गाडीत. गाडी पॅक झाली आहे, पब्लिक बसली. 2 पब्लिक बसायची बाकी, फक्त ती बसली का लगेच आपण सुरुवात. मित्रांनो, आम्ही आज आलो आहे गगनगिरी महाराज यांच्या मठमध्ये. ज्या गोष्टीबद्दल खूप ऐकलं होतं की आज लाईव्ह बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आणि मोबाईल चेंज झाल्यामुळे थोडीशी क्वालिटी वगैरे बद्दल किंवा व्हॉईसचा पण थोडासा विषय होऊ शकतो, पण तुम्ही बघा, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या यावेळेस. तर आम्ही आलो आहे अशा मंदिरात, गगनगिरी महाराजांचं मंदिर आहे, जिथं खूप ऐकलेलं आहे आम्ही त्याबद्दल. मंदिराच्या दोन्ही बाजूनी नद्या वगैरे वाहतात. त्याच्यात तो माझ्यासमोर मला एक दाखवतो. बघू शकता मित्रांनो तुम्ही, ही नदी वाहती आहे. नदी बी खूप सुंदर नदी आहे आणि एकदम स्वच्छ आहे. आणि हे मंदिर आहे असं म्हणतात मित्रांनो, मंदिराच्या दोन्ही साईडनी नद्या वाहतात असं बघितलेलं पण आहे, दिसतं पण. आता ही एक नदी आहे, आता दुसरे कोणत्या साईडनी ते पण बघू. मंदिर खूप सुंदर मंदिर मित्रांनो. मस्त आहे बरं का, पण डोंगरांच्या काठोकाठ. त्यांचं काय ठरलंय, रात्री 3-4 वाजता घरी जायचं, म्हणजे सगळं उठून यांना सुट्टी घेते परत.
तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला इथपर्यंतच होता. शिवाय कोकण ट्रिप ही पण इथंच संपते. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग पण आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आजची पण लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. भेटूया आपण अशाच पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये, भन्नाट अशा एखाद्या मोठ्या ब्लॉगमध्ये परत. चला तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, बाय बाय. ब्लॉग नक्की बघा.